खरंच सांगा, बघून वाटते की नाही तुकडा उचलावा आणि पटकन खावा? चला तर मग बनवूयात आपण ही रेसिपी आज. अर्धा किलो गाजर त्याच्यात साली काढून घेतलाय, स्वच्छ धुवून घेतले. आता याला जाड किसणीने आपण किसून घेऊयात. गाजर आपलं किसून झालेलं आहे. आपलं पॅन छान गरम झालेला आहे. गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे. आता यामध्ये घालून घेते तूप. 2 टेबलस्पून तूप मी याच्यामध्ये ॲड करून घेतलं. तूप आपलं हलकं गरम झालं. यामध्ये घालून घेते 1.5 टेबलस्पून चण्याचं पीठ. चण्याचं पीठ आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे. त्याचा एक छान घमघमाट सुटेपर्यंत जाळायचं नाही आहे. गॅसची फ्लेम कमी ठेवायची. चण्याचं पीठ आपलं छान भाजून झालं आहे. त्याचा छान घमघमाट सुटायला लागला आहे. यामध्ये आपण घालून घेणार किसून घेतलेलं गाजर. गाजर मी केशरी नाही घेतलं आहे, आपलं लाल थंडीच्या दिवसात जे गाजर मार्केटला मिळतं ना आपल्याला छान लाल सुटू, ते गाजर घेतलेलं आहे अर्धा किलो. तूप आणि चण्याच्या पिठात आपण गाजर घालून घेतलं आहे. काय विचार करताय, गाजरचा हलवा? नाही हो, गाजर बघितलं की हलवा हेच का सगळ्यात अगोदर आपल्या मनात येतं? काहीतरी वेगळी डिश असू शकते ना. आज आपण तशीच एक छान माउथ मेल्टिंग डिश बनवतोय. पण तर गेस करा पाहू आजची रेसिपी काय असेल. आसनाथ किचनच्या रेसिपी जर तुम्हाला मनापासून आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे छान छान रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. 2 ते 3 मिनटं आपलं हे छान परतून झालेलं आहे. आता यावर झाकण ठेवून परत एक 2-3 मिनटं आपण याला शिजवून घेणार आहोत. 3 मिनटं आपली झालेली आहेत. एकदा आपण हे पुन्हा मिक्स करून घेऊयात. आणि आता यामध्ये घालणार आहोत आपण इथे मेजरिंग कप प्रमाणे अर्धा कप साखर. साखर छान मिक्स करून झाली आहे. यात घालतोय अर्धा कप दूध. दूध घालूनही मिश्रण आपलं छान मिक्स झालेलं आहे. यामध्ये घालतोय आपण 3 चमचे मिल्क पावडर. तुमच्याकडे मावा असेल, मावा वापरला तरी देखील चालेल. मिल्क पावडर घातल्यावर छान मिक्स करा, म्हणजे मिल्क पावडरच्या गाठी होणार नाही. मिल्क पावडर घालून छान मिक्स करून घेतलं आहे. ज्यांना गाजर खायला आवडत नाही किंवा कंटाळा येतो अशा लोकांसाठी आजची रेसिपी उत्तम पर्याय आहे. तुम्ही एकदा त्यांना दिला ना टेस्ट करायला की ते पुन्हा पुन्हा सांगतील की छान होती, बनवा. मिश्रण आपल्याला सतत हलवत राहायचं आहे, जेणेकरून ते खाली चिकटणार नाही आहे. फुल गॅस केला तर ते जळेल. आपल्याला मीडियम फ्लेम ठेवूनच हे करून घ्यायचं आहे. आजच्या रेसिपीमध्ये तुम्हाला बेसन लाडूचा फ्लेवर मिळेल, मावा मिठाईचा फ्लेवर मिळेल, गाजरचा हलवा, गाजरची खीर, हे सगळे फ्लेवर तुम्हाला एकाच डिशमध्ये मिळतील. इथे मी अर्धा कप साखरेचा वापर केला आहे. तुम्हाला साखरेचा वापर करायचा नसेल तर समप्रमाणात तुम्ही गुळाचा देखील वापर करू शकता. गाजर कच्चं खाणं अगदी छान आहे, पण काही लोकांना नाही आवडत, खाण्याचा कंटाळा येतो. गाजरमध्ये फायबरचं प्रमाण असतं, ए जीवनसत्व असतं, डोळ्यांचं आरोग्य सुधारतं, पचनसंस्था सुधारतं. हे मिश्रण आपल्याला कढईच्या कडा सोडेपर्यंत परतून घ्यायचं आहे. सतत हलवत राहायचं आहे. कढईच्या कडा बाजूबाजूने सोडायला लागला की आपलं मिश्रण रेडी झालेलं आहे. मिश्रण आपलं कढईमध्ये या पद्धतीने गोळा व्हायला लागलेलं आहे. आपलं मिश्रण रेडी झालेलं आहे. आता आपण गॅस घालून देणार आहे. एक प्लेट घेतले, तुपाने ग्रीस करून. तुमच्याकडे बटर पेपर असेल तर बटर पेपर लावा. त्यामध्ये आपण आपलं मिश्रण आता काढून घेऊया. प्लेटमध्ये मी हे छान एकसारखं स्प्रेड करून घेतलं. यावर गार्निशिंगसाठी मी घालून घेते थोडे काजू, बदाम आणि पिस्ता. हे तुमचे चॉईसने, नसतील घालायचे नाही घातलेत तरी चालतील. तुम्हाला अलग लक्षात काय बनवतोय आपण? तर आज बनवतोय आपण बेसन गाजरची बर्फी. अगदी माउथ मेल्टिंग. एकदा खाल्ली जिभेवर तुमची अशी चव रेंगाळत राहील ना की तुम्ही आपोआप किचनकडे वळाल ही रेसिपी बनवायला. इतकी चविष्ट आणि छान होते. घरात सिनियर सिटीजन, लहान मुलं असतील तर त्यांना कच्चं गाजर खाणं नाही शक्य, त्यावेळेला तुम्ही त्यांच्यासाठी हा पर्याय करू शकता. तर हे तुम्ही रूम टेम्परेचरला देखील गार करू शकता 1 ते 1.5 तास. वेळ नसेल तर फ्रीजमध्ये अर्धा ते पाऊण तास गार करून याचे तुकडे करून घेऊ शकता. आता मी याला एक अर्धा तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून देते.
तयार झाली आपली बेसन गाजर बर्फी. आता हिचे आपण छान स्लायसेस करून घेऊयात. या पद्धतीने तुम्हाला हवे त्या आकाराचे याचे तुकडे करून घेऊ शकता. तयार झाली आपली बेसन गाजर बर्फी. चवीला अप्रतिम लागते. नक्की बनवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशा एका छान रेसिपीसह. थँक्यू.